आगतम स्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे मराठी. इयत्ता 9वी घटक गद्य. मी आरती पाटील, डोंगरी मनपा माध्यमिक शाळा मराठी कुमार भारती इयत्ता 9वी घटक गद्य. नात्यांची घट्ट वीण. विविध मीरा शिंदे यांनी विविध नियतकालिकांमधून, मासिकांमधून कथा कवितांचे लेखन हे केले आहे. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांशी परस्परांमध्ये गुंफलेला आहे. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो. एवढी नात्यांची वीण घट्ट असते. प्रस्तुत लेखिकेने नात्यांचे सहज व परिणामकारक या ठिकाणी वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ हा आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे. यामध्ये माणसातील नात्यांचे वर्णन केले आहे. जीवन जगत असताना सर्व नात्यांचा माणसाला एक आधार मिळत असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला समाजामध्ये राहणं आवडतं. तो इतर माणसांच्या सोबत त्यांच्या सगळ्यांच्या आधाराने जगत असतो. साहजिकच आहे, या माणसांशी त्याचे काही संबंध निर्माण होतात. हे संबंध म्हणजेच काय आहे तर एक नाते होय. काही नाती जन्मामुळे प्राप्त होतात तर काही सहवास, वातावरण यामुळे निर्माण होतात. लेखिका मीरा शिंदे यांनी नात्यांची घट्ट वीण या पाठामध्ये अतिशय सुंदर असे स्वरूप नात्यांचे प्रभावीपणे आपल्याला उलगडून दाखवले आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लेवून येतो. नाळ म्हणजेच बाळ आईच्या पोटात वाढते. त्यावेळी बाळाच्या बेंबीतून एक नलिका येते आणि ती नलिका आई आणि बाळ या नात्यांना जोडते. या नलिकेला नाळ असं म्हणतात. या नाळेतून आईकडून बाळाला जीवन रस त्याचे भरण पोषण होत असते. ज्या माळेमध्ये नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात, हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. वीण म्हणजे कापड तयार करण्यासाठी केलेली उभ्या आणि आडव्या धाग्यांची रचना होय. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी, प्रत्येकाने भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नात्याला एक एक नाव देत ती जवळीक साधते, आपलेसे करते, आपली होऊन जाते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. जवळीक म्हणजे आपलेसे करणे आणि परके म्हणजे दुसऱ्यांसारखे. नाती जन्माबरोबरच आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय आणि परकीय असा भेदाभेद दिसतोच. मग सहवासातून असलेली नाती जी आहे ती म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली, आपण ज्यांना मित्र आणि मैत्रीण मानतो. वातावरण म्हणजे काय तर घटना, प्रसंग यातून निर्माण झालेली असलेली नाती. परिस्थिती या ठिकाणी या नात्यांना कारणीभूत असते.
प्रसंग, घटना ह्या चांगल्या स्वरूपात असतील तर नातं अधिक घट्ट होत जातं. तर दुःखदायक असेल, वेदनादायक असेल तर ते नातं काही दिवसांपुरतच राहतं. खरं तर माणूस जन्माला येतो. तो मुळीच तो मुळी कुणाचा तरी भाऊ, कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू. म्हणूनच या नात्यांच्या विश्वाशी पहिली ओळख होते ते म्हणजे आपले कुटुंब. आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करते. कुटुंब, आपल्या कुटुंबामध्ये जे लोक असतात, जे आपले स्वकीय असतात, जवळीक सलगी प्राप्त करणारे असतात, आपण ज्यांच्याशी अतिशय निकटचे असतो, ते कोणाचे तरी, आपण सुद्धा कोणाचे तरी मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ, नातू, आजोबा, असे पूर्ण ओळख कुठे होते तर आपल्या कुटुंबामध्ये होते. ही पहिली आपली काय असते, ओळख असते नात्याची. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एका वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायमही असते आणि तशीच ती धारधारही असते. अशा बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्या समोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी कधी डोळ्यात पाणी जमतं, तर त्या आठवणींसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण नाजूक असते. आपण जर रेशमाच्या दोऱ्याला जर हात फिरवला तर ती अतिशय मुलायम असते. तसंच जर तिला ओढण्याचा प्रयत्न केला तर ती काचते सुद्धा. म्हणजेच कशी असते, भक्कम असते. काचल्यानंतर ती धारदारही होते. मग अशीच आपली काय असतात, नाती असतात, जी रेशमासारखी अलगद मऊ असतात, सुंदर असतात. पण जर आपण त्याला धक्का पोचवण्याचं जर हे केला तर मात्र ती कशी असतात, धारदार सुद्धा होतात. या नात्यांचे एक एक पदर आपल्या समोर उलगडतात. नात्यांच्या आठवणींनी कधी पाणी डोळ्यात जमतं. म्हणजेच काय, तर या ज्या सगळ्या आठवणी असतात तर त्या आपल्या सदैव काय असतात, मनामध्ये जपलेल्या असतात. आयुष्यातील प्रसंग, चांगल्या वाईट काळात केलेली आपली मदत ह्या कधीही न विसरण्यासारख्या असतात. काही नाती वर्षानुवर्षे भेट होत नाही तरी सुद्धा काय होतो, तर तो जिव्हाळा, सलगी आपल्या मनामध्ये घर करून राहतात, ती म्हणजे कायमचीच. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालू असते. आईच्या घडवण्याने म्हणजेच संगोपन करणे, भरण पोषण करणे, आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी एक कायम गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आई आपल्यावर प्रेमाचा वर्षावही करते, तर संकटांपासून आपलं संरक्षणही करते. अशी अनेक आईची रूपे असलेली. प्रत्येक आईला आपलं बाळ सद्गुणी, चांगले, कर्तबगार व्हावं असं वाटतं. ती सतत त्याच्यावर काय करत असते, तर चांगल्या गुणांचा संस्कार करत असते, की आपलं मूल सुंदरात सुंदर, चांगल्यात चांगलं कसं घडत राहील असं ती करत असते. जसं शिल्पकार, मूर्तिकार सुंदर मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करत असते, तसंच आई सुद्धा बाळाला सुंदर माणूस घडवण्याचा प्रयत्न करत असते.
ओबडधोबड दगडावर छिन्नी हाताळीचे घाव घालत असतो शिल्पकार. अशा वेळी दगडालाही वेदना होत असतील. आपल्या देहाचे तुकडे आपल्यापासून काय होत असतात, विलग होत असतात, पण त्याच्यातून एक सुंदर मूर्ती साकारली जाते. आणि आई सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने प्रेम, जिव्हाळा देत असते. म्हणूनच म्हटलं आहे, ती कधी आपल्यासाठी काय असते, शाल असते, तर कधी कणखर आपली ढाल असते. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपले ओळख होते. या जग नावाच्या भवसागरामध्ये स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावी लागते. या मुलाची जगण्याची वाट थोडी कमी व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे राहतं. आईचे मुलावर अपार प्रेम असते. ती त्याला ओंजारते, गोंजारते, अत्यंत कठोरपणेही वागते. मग आई वडील, आईसारखंच प्रेम कोण करतं, तर आपले वडील करत असतात. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी व्हावी, खडतरपणा कमी व्हावा, यासाठी वडील काय करत असतात, तर सतत आपल्यासाठी आपला विचार करत असतात. मुलगा अजून कमकुवत आहे, पण वडील मात्र काय असतात, सक्षम असतात. अशा वेळी मात्र त्या दोघांमध्ये संवाद साधला जावा लागतो. या संवादातून दोघ जण अत्यंत मायेने, आत्मीयतेने त्या ठिकाणी आपल्याला त्या नात्यामध्ये प्रेम दिसून येतं. नातं घट्ट होण्यासाठी, संबंध चांगले होण्यासाठी, मोकळेपणा असण्यासाठी, अपेक्षा, यामुळे ते नातं काय होतं, संवादामुळे ते सुंदरपणे फुलतं. सुरक्षित आयुष्य जणू जगत असतात. संवाद नसेल तर ताणतणावाचं वातावरण आपल्याला तिथे दिसून येते. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं हे कळतही नाही. हळूहळू बाळ काय होतं, कुटुंबातून समाजातून आपलेपणामध्ये पुढे जातं. आणि मग मात्र मोठं झाल्यानंतर त्याला त्याची झेप घेण्यासाठी तो सरसावतो. मग त्याची झेप जेव्हा समुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना काय होते, असह्य होते. आई वडील मुलाला अत्यंत मायेने वाढवतात. थोड्या अवधीतच काय होतं, तर हे बाळ पंख पसरून स्वतंत्रपणे उड्डाण करायला लागतो. पण हळूहळू तो काय होतो, त्या नात्यांपासून हळूहळू दूर जाऊ लागतो, साता समुद्रा पलीकडे जातो. तेव्हा फार मोठ्या काळासाठी काय होते, त्यांची ताटातूट होते. मुलाला वाढवताना आई वडिलांना आनंद तर होतोच, पण दूर गेल्यामुळे काय होतो, दुःखी सुद्धा होतात. मग हा आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? ही आई वडिलांच्या जीवाची काय होते, उलाढाल होते. जीवाची उलाढाल होते म्हणजे मनाची तगमग होते, तळमळ होणे, मनात कालवा कालव होणे, जीव घाबरणे. का तर आई वडिलांचं आपल्या बाळावर अत्यंत काय असतं, प्रेम असतं. मग त्यांची ही जीवाची उलाढाल कधी न कळणारी असते मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत आहोत, हे दुःख उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आई वडील काय करू शकतात? मानसिक, आर्थिक आधार आई वडील देतात. काही ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धती असते,
पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांना काय करतात, मुक्त सोडतात आणि सोडावंच लागतं. मग आई वडील आपले हात आशीर्वादासाठी उंचावतात, आपल्या मुलाला काय करतात, सपोर्ट देतात आणि पुढे जाण्यासाठी मार्ग देतात. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. पण बाप नावाच्या पुरुषांच्या बाप नावाच्या पुरुषांच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडले जातात किंवा त्यांच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे. आई काय करते तर आपल्याला बोलून, रडून किंवा सांगून हे सगळं ती तिचं दुःख जे आहे ते आपल्या समोर मांडते. पण बाप म्हटल्यानंतर, वडील म्हटल्यानंतर पुरुष कधी रडत नाहीत आणि रडला तर तो काय होतो, तिथे कमकुवत होतो. आपण कमकुवत दिसू नये म्हणून त्याला रडताही येत नाही. मग हे फक्त काय होतं, तर जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात आणि गळ्यातल्या उपरणाने पुसले जातात. खंबीरपणे सर्वांना समोर जाणे, बाळकडू पाजणे, आपला मुलगा सक्षम कसा होईल याकडे काय होतं, त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंनी घडवणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच ती नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे त्यामधून निखळून जातात. म्हणजेच नात्यांमध्ये समज, गैरसमज ही चालूच असतात किंवा होत असतात. मग या गैरसमजातून काय होतं, तर माणसंही एकमेकांपासून दुरावली जातात. तो काय केला पाहिजे, दूर केला पाहिजे. नातं हे दोन्हीकडून काय असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. मैत्री हे नातं असंच आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. स्वप्न म्हणजे इथे काय आहे, तर समविचार, सारखा विचार. तेव्हा ते नातं अनादि अनंताचं म्हणजे शेवटपर्यंत राहतं. या नव्या अभिनव सृजनाचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मग हे नातं कुठून जपलं जातं मैत्रीचं, तर घटना, प्रसंग यातून निर्माण झालेली जपवणूक याच्यातून हे नातं निर्माण होतं आणि ते अधिक सृजन होतं. सृजन म्हणजे नवीन होतं. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरल असते म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. त्यासाठी भावना असाव्या लागतात. जगण्यासाठी ही नाती अत्यंत आवश्यक असतात. बघा, आपण कधी आई वडिलांना सुद्धा आई वडील, बहीण भाऊ ही नाती जन्मतात, तर ती स्वीकारावी लागतात. त्यात निवड करता येत नाही, पण काही नाती सानिध्याने आजूबाजूला असलेली जी नाती आहे ती सहवासातून निर्माण होतात, ती लादलेली नसतात. त्याचपैकी मैत्री हे सुद्धा असं एक नातं आहे जे निर्माण होते.
नाते जे आहे ते अत्यंत सरळ आणि सूक्ष्म आहे. अतिशय सुंदर असं हे नातं आहे. दोन व्यक्तींमध्ये मैत्रीचे नाते का बरं निर्माण होतं? याची काही कारण स्पष्टीकरण देता येत नाही. पण मैत्री नसेल तर आयुष्य कसं असतं? निरस असतं. मित्राचं असणं जाणवतं पण दाखवता येत नाही अशी ही भावना असते. मैत्री या भावनेचे स्वरूप सांगता येणे कठीण असते. पण दिसत नसले तरी ती काय करावी लागते? मान्य करावी लागते. म्हणूनच म्हटलंय, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती काय असतात? आवश्यक असतात. त्यासाठी गरज असते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते. गुरुनी त्याला आनंद द्यायचा असतो. जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवून जातो. कानमंत्र म्हणजे मोक्याच्या ठिकाणी त्या क्षणी कसं वागायचं हे सांगणं, गुप्त सल्ला देणं, हे याला कानमंत्र असे म्हणतात. पूर्वी मुलगा साधारण 8 ते 9 वर्षाचा झाला की त्याला गुरुकडे शिक्षणासाठी पाठवले जाई. गुरुगृही शिक्षणासाठी त्याला तिथेच राहावे लागत असे. त्याची एक अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होण्यात येई, मग त्यावेळेस त्याची मुंज केली जाईल. अशा अनेक विधी पार केल्या जात असे. मग पुढील आयुष्यात उपयोगी पडेल, कसे वागावे, काय करावे, महत्वाचा सल्ला, त्याचे जे हे सल्ले जे आहेत ते मुलाच्या कानामध्ये वडील सांगत असत. तसाच हा जो कान मंत्र आहे तो इतर कोणालाही ऐकू जाणार नाही अशा रीतीने तो सांगितला जाईल. म्हणजे गुपचूप दिलेल्या सल्ल्याला कान मंत्र असे म्हणतात. मग इथे हितचिंतकाची, मार्गदर्शकाची आणि गुरुची, हितचिंतक म्हणजे काय तर आपले चांगले व्हावे असे विचार ज्याचे असतात तो आपला हितचिंतक. आपले चांगले चिंतन करणारे. मार्गदर्शक म्हणजे आपल्याला मार्ग दाखवणारे. जो पुढील कसोटीच्या काळामध्ये या परिस्थितीवर मात कशी करायची हे काय करून जातो? शिकवून जातो. शेजार धर्म असंच एक नातं आहे. शेजाराच्या मर्यादा काय होतो? आणि तुटला तर वैर्याच्या मर्यादा ओलांडतो. स्नेह म्हणजे काय तर मैत्री, आणि वैर म्हणजे काय? शत्रू. शेजार धर्म जर आपला चांगला असेल तर आपण त्याच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण करू शकतो. पण जर पटत नसेल किंवा भांडणं होत असतील तर मात्र ते काय होतात? वैरी होतात. पण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याचा शेजार धर्माचा धागा जो आहे तो स्नेहाचाच असतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी नाती अशीच असतात. किती विसरू म्हटली तरीही ती कधीही विसरली जात नाही. अशी हे भक्कम जे नातं आहे ते कोणाचं असतं तर आपल्या आजीचं असतं. ही आजी जी आहे ती आपल्याला जीवापाड प्रेम करणारी असते, कोड कौतुक करणारी असते. झोपताना रोज नवीन गोष्ट सांगणारी आजी फक्त आता आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. का बरं वळतात? तर सध्या विभक्त कुटुंब पद्धती असल्याने या ठिकाणी वृद्धाश्रम काय आहे तर वृद्ध लोक ज्या ठिकाणी राहतात त्याला वृद्धाश्रम असं म्हटलं जातं. मग ही आजी फक्त कुठे दिसून येते आपल्याला? वृद्धाश्रमाकडे दिसून येते. असे प्रसंग जे आहेत ते मन खट्टू करून जातं किंवा मन दुःखी करून जातं. जन्मापासून सुरू झालेला हा नात्याचा प्रवास तारुण्याचे
वाक्याकडे लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. हळूहळू दृश्य मोठं होऊ लागतं आणि तो म्हणजे काय मोठेपणाकडे वाटचाल करू लागतो. नात्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी जणू काही त्याला मिळते जेव्हा तो मागे वळून पाहतो. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात येतो, समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहमगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकून एक निकोप मन समोर येतं. आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पूर्वीचे मुखवटे म्हणजे आपण कसे वागलो, काय केलं, अहमपणा, गर्व, मान, अपमान, प्रतिष्ठा या सगळ्या साऱ्यांची कात टाकणे म्हणजे काय तर टाकून देणे आणि एक नवीन विचार अंगीकारणे. मग नवीन विचार कोणता येतो तर एक निखळ आणि निकोप मन. कारण का तर आपल्याला माहित नाही की पलीकडच्या जगात कधी जावं लागेल. पलीकडच्या जगात म्हणजे काय शेवटी नाते काय होतं संपण्याचा म्हणजेच पिकलं पान गळणं म्हणजेच कधी मृत्यू होईल कधी शेवट होईल हे सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे हा सगळा विचार काय होतो बघण्याची दृष्टी लाभली जाते. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा निसर्गाचा नियम. म्हणजे पिकलं पान गळणं म्हणजे मृत्यू होणे, शेवट होणे आणि नवी पालवी फुटणे म्हणजे नवीन जन्म होणे. हा निसर्गाचा नियम आहे. ह्याच्यातून कोणी सुटणार नाहीये. हा शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. मग जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं. या साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं ज्याच्या शब्दांचं क्षितिजच काय तर शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. निसर्गाचा नियम मान्य करावंच लागतं. मृत्यू झाला की नवीन जन्म होतोच. आपल्या हातात काहीही नसतं. जगावं पण कसं तर ह्या सगळ्या नात्यांची घट्ट वीण घेऊन जगावं. आपल्या हातून काही निसटत चालण्याची हुरहुर सरते शेवटी असते आणि ती आपली एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी असते. नात्यांची वीण ही अशीच काय ठेवली पाहिजे घट्ट ठेवली पाहिजे. एकमेकांना पकडून ठेवली पाहिजे. साथ देणारी असली पाहिजे. प्रेमाचं नातं आपुलकीने बघलो तर पूर्ण जग जे आहे हे शेवट कळतं. नाती प्रेमाने जपा, मनमधना जाग द्या. म्हणजे आपलीशी करा म्हणजे शेवटी हळहळ वाटणार नाही आणि पश्चातापही होणार नाही. जी नाती आहे ती काय आहेत तर जरी असली अशी आपल्या हातून काही निश्चित चालण्याची हुरहुर जरी असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते आपल्याला पुढे नेणारी. मानवतेचं प्रेमाचं नातं हे आपुलकीने वागलो तर सारे जग आपले आहे हे शेवटी कळते. आपली नाती प्रेमाने जपा, मनामध्ये त्यांना जागा द्या, मनाने आपलीशी करून घ्या म्हणजे शेवटी हळहळ वाटणार नाही आणि पश्चातापही होणार नाही. या नात्यांनी बांधलेली माणसे जी आहेत ती आपली स्वकीय जवळची असतात. शेजारी, मित्रमैत्रिणी
हळूवार प्रसंगातून एकमेकांशी होणारी वागण्यातून ही माणसे जवळची होत जातात आणि सहवास कसा होतो तर सुखद आणि हवा हवासा वाटतो. त्याच्यामुळे ही नाते जी आहेत ती आपली मुलायम बनतात आणि असे नात्यांना विविध रंग आपल्याला देता येतात. असे विविध आकार आपल्याला मांडता येतात. मग हे या रंगांमध्ये या नात्यांच्या घट्ट विणेमध्ये जे रंग आहेत त्या रंगामध्ये आपण रंगलो पाहिजे. हे नाती जी आहेत ती नाती काय केली पाहिजे, आपल्याला जपली पाहिजेत अगदी शेवटपर्यंत. अशा पद्धतीने आपण नात्यांची घट्ट वीण त्या शिंदे यांच्या पाठातून नाती म्हणजे काय असतात आणि कशासाठी जपायची असतात त्यांचा अ, कशी जपायची असतात हे त्यांनी अतिशय सुंदर आणि समर्पकपणे या ठिकाणी वर्णन केले आहे. धन्यवाद.